पाठ राखीन मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर इथे आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे प्राजूसाठी मोठ्या घरचं म्हणजेच आता इकडे सूर्यवंशींच्या घरचं मागणं येताच इथे आता जी आजी आहे ती कान भरणार चारूचे, तर दुसऱ्या बाजूला इकडे भाग्या आणि प्राजू ह्या दोघी बहिणींमध्ये खटके उडणार. आता नेमके ह्या दोघींमध्ये कशावरून खटके उडणार, काय घडणार, या सगळ्याचे अपडेट आपल्या ह्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहूया. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया. तर इथे आपण पाहिलेलं आहे की सुलक्षणा सूर्यवंशी ही जी आहे ती आता प्राजूच्या घरी आलेली असते. आता ती प्राजूच्या घरी आलेली असते प्राजूला लग्नाची मागणी घालण्याकरिता, आणि मग ती आता प्राजूच्या मामाला म्हणत असते, तर मला तुमची भाची प्राजक्ता हिला माझ्या आलोकसाठी म्हणजेच माझ्या मोठ्या मुलासाठी आलोक सूर्यवंशीसाठी लग्नाची मागणी घालायची आहे. त्यावेळी मग आता आलोक सूर्यवंशी ह्याचं नाव ऐकताच मामा म्हणतात एवढं मोठ्या घरचं मागणं म्हणजे, त्यावर त्या म्हणतात तुम्ही काहीच काळजी करू नका, तुम्हाला फक्त मुलगी द्यायची आहे, बाकीचं सगळं आम्ही करू. त्यावेळी मामा म्हणतो की जर खरोखर तुम्ही आमच्या प्राजूला मागणी घालत असाल तर ही खरोखर आमच्यासाठी खूप आनंदाची आणि खूप चांगली गोष्ट आहे. त्याबरोबर सुलक्षणा सूर्यवंशी म्हणू लागते की ती खरोखर खूप गुणी आणि चांगली मुलगी आहे, आणि म्हणूनच मी माझ्या मुलासाठी प्राजक्ताचा विचार करत आहे. प्राजक्ता हिच्यासारखी सून आमच्या घरात येणार हे खरोखर आमच्या घराचं भाग्यच ठरेल. जर तुम्हाला काही हरकत नसेल तर आपण ह्या लग्नाचा पुढे विचार करायला हरकत नाही. त्यावेळी मामा म्हणतो की नाही, अहो उलट आमची प्राजू तुमच्या घरची एवढ्या मोठ्या घरची सून होईल हे आमच्यासाठी खरंच खूप चांगलं ठरेल. आमच्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट असेल की तुम्ही आमच्या साध्या सामान्य घरातल्या मुलीला सून म्हणून निवडलं. आता लग्न तर प्राजूचं ठरतं, पण आता इकडे सुलक्षणा जी असते तिने आरवानी भाग्याच्या लग्नाचा कुठेही विषय काढलेला नसतो. त्यामुळे मग प्राजू नंतर सुलक्षणा बरोबर जेव्हा एकांतात बोलायला जाते तेव्हा ती लगेचच सुलक्षणाला विचारते, सुलक्षणा मॅम तुम्ही बाहेर भाग्या आणि आरव सरांच्या लग्नाचा विषय काढलेला नाहीये, नेमकं तुमच्या मनामध्ये काय सुरू आहे? तुम्ही विसरताय का की तुम्ही मला शब्द दिलाय म्हणून तुम्ही आरव सरांचं आणि भाग्याचं लग्न देखील लावून देणार आहात म्हणून? हे बघा मॅडम, काहीही झालं तरीही तुम्ही आरव सर आणि भाग्या ह्या दोघांचं लग्न लावून द्यायलाच हवं. जर त्या दोघांचं लग्न नाही झालं तर तुम्हाला मी घातलेली अट माहिती आहेच, मी आलोक सरांबरोबर लग्न नाही करणार. त्याबरोबर लगेचच सुलक्षणा ही तिला म्हणत असते, हे बघ प्राजक्ता, काळजी करू नकोस, मी जर तुला शब्द दिलेला आहे तर मी माझा शब्द जरूर पाळेन. फक्त तू आता तुझ्या आणि आलोकच्या लग्नाच्या तयारीला लाग, बाकी पुढच्या गोष्टींचा तू विचार करू नको. पुढे काय करायचं, कसं करायचं ते सगळं मी बघून घेईन. त्याच्यानंतर आता हे ऐकून ती ठीक आहे म्हणते. दुसऱ्या दिवशी सकाळी प्राजक्ता जेव्हा आरवच्या घरी कामाला चाललेली असते तेव्हा ती आरवला ऑफिसला जाताना गाडीजवळ येत असलेलं पाहते. त्याबरोबर ती आरवला हाक मारते, पण आरव तिच्या समोर थांबतच नसतो, तो तिला हाकही देत नसतो. मग प्राजक्ताला प्रश्न पडतो, आरव सर एरवी तर व्यवस्थित बोलतात, मग आज आरव सरांना अचानक असं काय झालं की आरव सर माझ्या नजरेसमोरही थांबायला तयार नाहीयेत? मग आता प्राजू ही आरवकडे जाऊन आरवला विचारते, काय झालं आरव सर? मग आरव प्राजूला सगळं खरं सांगतो की कशा पद्धतीने त्याने भाग्याला प्रपोज केलं आणि भाग्याने काहीही त्याचं न ऐकून घेता तिकडनं निघून जाणं प्रेफर केलं. मग आता हे सगळं जेव्हा प्राजूला तो सांगत असतो तेव्हा तो म्हणत असतो, मला ती नाही म्हटली यापेक्षा जास्त वाईट या गोष्टीचं वाटलं आहे की तिने माझं काहीही न ऐकून घेता मला जज केलं. मी खरंच सांगतो, माझ्या मनामध्ये कुठलेही चुकीचे इंटेन्शन्स नाही आहेत प्राजक्ता. मी जेव्हा भाग्याला पहिल्यांदा पाहिलं होतं ना तेव्हाच पहिल्या नजरेत, अगदी पहिल्या नजरेत, पहिल्या क्षणात मला ती आवडली होती. तिच्यात असं काय आहे ते मला खरंच नव्हतं माहिती, पण तरीही ती मला खूप आवडली होती. जेव्हा तिचं लग्न ठरलंय हे मला कळलं तेव्हाच मला खूप वाईट वाटलं होतं. त्यावर हे सगळं ऐकून मग प्राजूला प्रश्न पडतो, पण या सगळ्याबद्दल जर भाग्य माझ्याशी बोलली नाही तर मग या सगळ्याला काय अर्थ आहे? मग आता प्राजू आरवला म्हणत असते, आरव सर
तुम्ही काहीच काळजी करू नका. हे बघा, जर तुम्हाला खरोखर भाग्य मनापासून आवडत असेल तर नक्की तुमचं आणि भाग्याचं लग्न होईलच. सगळं छान होईल. जर आपण सगळा पॉझिटिव्ह विचार केला ना तर सगळं पॉझिटिव्ह घडतं. त्यावेळी आरव म्हणत असतो, प्राजक्ता तू बोललीस ते ऐकून खरंच खूप बरं वाटलं, पण आपण पॉझिटिव्ह राहून पॉझिटिव्ह विचार करून काय उपयोग होणार आहे? जर भाग्यश्रीच्या मनामध्ये माझ्याबद्दल काहीच पॉझिटिव्ह फिलिंग्स नसतील तर मात्र सर्व काही शून्यच आहे ना. मी खरंच सांगतो प्राजक्ता, माझ्या मनात भाग्यश्रीबद्दल काहीही चुकीचे इंटेन्शन्स नाही आहेत. मला मनापासून ती खरंच खूप खूप आवडते. मला नाही माहिती की का, पण तिच्यात काहीतरी वेगळेपण आहे. ती किती भारी आहे, किती डॅशिंग आहे, आणि तिचा तो डॅशिंगपणा, तिचा तो बिनधास्तपणा मला भावलाय. मला तो आवडतो. प्रत्येक वेळी आपल्याला सामान्य साधी मुलगीच आवडायला हवी, सुंदरच असायला हवी असं काही नाही. तिचा करारीपणा, तिचा रुबाब, तिची बोलण्याची पद्धत, तिची वागण्याची टाप, ह्या सर्व गोष्टी सुद्धा कुठेतरी मॅन्डेटरी आहेत ना. आणि हो, बरोबर आहे, सूर्यवंशींच्या घरामध्ये एक सून जरा सांभाळून घेणारी, समजून घेणारी, काळजी करणारी सगळ्यांची अशी हवी. पण सूर्यवंशींच्या दुसऱ्या बाजूला अशीही एक सून हवी जी करारी असेल, जी रुबाबदार असेल, जी सगळ्यांचं सगळं ऐकून न घेता जिथे रोक असेल, जिथे चूक असेल तिथे ताबडतोब बोलून विषय संपवणारी असेल. त्याबरोबर मग आता प्राजक्ता म्हणते, आरव सर तुम्ही काहीच काळजी करू नका. तुम्हाला वाटतंय ना की भाग्या या सर्व गोष्टींसाठी योग्य आहे, म्हणून मग तुम्ही निश्चिंत आणि निवांत राहा. तुमचं आणि भाग्याचं लग्न नक्की होईल. आपण पॉझिटिव्ह विचार करू. त्यानंतर प्राजू आणि भाग्या दोघीही घरी आल्यावर प्राजू भाग्याला विचारू लागते, भाग्या काय ग, तुला आरव सरांनी प्रपोज केलं ना? त्यावर प्राजू म्हणते, बोल ना भाग्या, मी तुझ्याशी बोलते. भाग्या उत्तर देत नसते. प्राजू म्हणते, म्हणजे मी जे बोलते ते खरंय बरोबर ना भाग्या? भाग्या, अगं आजपर्यंत आपण दोघींनी कधीही एकीमेकीपासून काहीही लपवलं नव्हतं. आपण सगळं एकीमेकीजवळ शेअर करायचो, आणि आज एवढी मोठी गोष्ट घडली. आरव सरांनी तुला प्रपोज केलं आणि तू मला हे सांगितलं सुद्धा नाहीस. त्याबरोबर मग भाग्या म्हणते, प्राजू हे सगळं तुला कोणी सांगितलं? तुला हे सगळं कसं समजलं? हे बघ प्राजू, मला ह्या सर्व गोष्टींमध्ये सध्या काहीही इंटरेस्ट नाही आहे. आणि अगं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कितीही आणि काहीही असलं तरी तो आरव सूर्यवंशी आहे. अगं एवढं मोठं श्रीमंत घराणं आहे त्याचं. मी कशी दिसायला आहे, मी काय दिसते, मग तो माझ्याबरोबर लग्न का करेल? पुन्हा फक्त थोडे दिवसांपुरतं टाइमपास आणि मग मला सोडून देईल. याला अर्थ नाही आहे प्राजू. मला हे सगळं नको वाटतंय गं खूप. त्यावेळी प्राजू म्हणते, भाग्या अगं पण तू असा विचारच का करतेस? कदाचित आरव सर जे म्हणाले ते खरं असेल. त्यांना मनापासून खरोखर तू भावली असशील, तू आवडली असशील, आणि म्हणून त्यांनी इकडचं तिकडचं बोलून विषयाला वेगळी वळणं न लावता सरळ तुला विचारणं प्रेफर केलं असेल. हे बघ भाग्या, जर आरव सरांनी मनापासून तुला स्वतःहून विचारलंय ना तर नक्कीच तू विचार करायला हरकत नाही. आणि मी खरं सांगू का, आरव सर मनाने खरोखर खूप चांगले आहेत. तू त्यांचा विचार कर, ते तुझ्यासाठी योग्य आहेत. त्यावेळी मग भाग्या म्हणत असते, हे बघ प्राजू, हे सगळं बोलणं खूप सोपं आहे, पण हे विचार करणं वगैरे मला खरंच नाही जमणार. अगं आत्ता हे सगळं ठीक वाटतंय, चांगलं वाटतंय, पण पुढे जाऊन जर भविष्यात पुन्हा माझ्यावरती एकटं राहण्याची वेळ आली ना तर या सगळ्याचा मला खूप मनस्ताप होईल. आणि आता सध्या तरी मला ते सगळं सहन करण्याची बिलकुलच ताकद नाही आहे. प्राजू म्हणत असते, भाग्या पहिली गोष्ट, तू माझ्यापासून गोष्टी लपवल्यास ते मला बिलकुलच आवडलेलं नाही आहे. हे बघ, आपण दोघी बहिणींनी आजपर्यंत एकीमेकीला सगळं शेअर केलेलं आहे, मग आज तरी ही लपवाछपवी का करायची गरज वाटली तुला? की मामी म्हणते तसं तुलाही असंच वाटत होतं की माझ्यामुळे तुझं लग्न मोडेल, माझ्यामुळे तुझं प्रेम तुला मिळणार नाही, आणि म्हणून तू सुद्धा माझ्याबरोबर लपवाछपवी केलीस. त्यावर भाग्या रागवते आणि प्राजूला म्हणते, प्राजू अगं बास, उगाचच्या उगाच वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस. असं का वाटेल मला? असं काहीही नव्हतं. त्यावेळी मग पुढे प्राजू म्हणते, जर असं काही नव्हतं तर ही एवढी मोठी गोष्ट तुला माझ्यापासून लपवण्याची काय गरज होती भाग्या? भाग्या हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, आपण दोघी जरी सख्ख्या बहिणी नसलो ना तरी आपण एकीमेकीसाठी सख्ख्या बहिणींपेक्षा कमी नाही आहोत. आपण दोघीजणी कायम एकत्र असू. तर दुसऱ्या बाजूला सुलक्षणा सूर्यवंशी जी असते तिने आता इकडे आरवच्या लग्नाबद्दल विचार करायला सुरुवात केलेली असते की खरोखर मी त्या प्राजक्ताच्या बहिणीबरोबर आरवचं लग्न लावून द्यायला हवं का? ती माझ्या आरवला शोभेल का? इतक्यात तिला प्राजूचा फोन येतो आणि ती पुन्हा एकदा स्वतःच्या अटीची आठवण करून देऊ लागते.
त्यावेळी मग आता लगेचच इकडे आरवची आई म्हणू लागते, सुलक्षणा हे बघ प्राजक्ता, तू उगाचच्या उगाच सतत मला फोन करून आठवण करून देण्याची काहीही गरज नाही आहे. मी दिलेला शब्द मला व्यवस्थित लक्षात आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता आलोक जो असतो तो खूप जास्त रागवलेला असतो, संतापलेला असतो, कारण त्याच्या भावाला आता प्राजक्ताच्या बहिणीमुळे त्रास होत असतो. तो म्हणत असतो, ह्या दोन्ही बहिणी मला वाटतं अशाच आहेत, सतत इतरांना त्रासच देत असतात, दुसऱ्यांना त्रास देण्यात यांना वाटतं समाधानच मिळतं. माझ्या भावाला जर हिच्या बहिणीमुळे जास्त त्रास झाला ना तर मी सोडणार नाही आहे, त्या प्राजक्ताला पण आणि तिच्या त्या बहिणीला पण. माझ्या भावाला एवढा मनस्ताप देत आहेत. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे जी आता आजी असते ती जाणून बुजून मुद्दामून आता चारूच्या मनामध्ये भरवते. बघितलंस ना, शेवटी काय झालं, आपली भाग्या लग्नाची तशीच राहिली, मागे पडली आणि ही प्राजक्ता आता ही एवढ्या मोठ्या घराण्याची सून होणार, सुलक्षणा सूर्यवंशींची सून. आता हिच्या हाताखाली नोकर चाकर असणार, हिच्या दिमतीला 4 माणसं असणार, गाडीतून येणार गाडीतून जाणार मॅडम. आणि आपल्या भाग्याच्या वाट्याला मात्र खड्या खापरच राहणार. आपली भाग्या मात्र कायम त्रासातच असणार. बघितलंस ना ही मुलगी किती खालच्या मनाची आहे ते. अगं हिला कधीही आपल्या भाग्याबद्दल काही वाटत नव्हतं. फक्त बहीण 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 म्हणून गोड बोलून आपल्या घरात हिने हिचे दिवस काढून घेतले. आता झालं, हिचे दिवस फिटले. आता काय, आता ही स्वतःच्या पायांवर उभी आहे. आता आज ना उद्या हिचं लग्न झालं की सासरी जाणार, मग हिला आपल्याजवळ काही घेणं देणं उरणार नाही. तूच उगाच हिला डोक्यावर बसवायला सुरुवात केली होतीस हल्ली. त्याबरोबर मग चारू लगेचच आता म्हणू लागते की आई बास कर, उगाच तू आता प्राजक्ताच्या नावाने खडाखापरं फोडू नकोस. उगाच तू तिला दोष दिल्याने काहीही निष्पन्न होणार नाही आहे. उगाच तू सारखं कशाला तिला बोलत असतेस, बडबडत असतेस. हे बघ, जे काही व्हायचं आहे ते होईलच आणि भाग्याच्या नशिबात जो कोणी असेल ना तो लवकरात लवकर येईल आणि भाग्याबरोबर लग्नसुद्धा करेल. पण प्रत्येक वेळी तू प्राजक्ता आणि भाग्याच्या नशिबाची तुलना करतेस ना, ते चुकीचं आहे. राहिला प्रश्न भाग्याच्या लग्नाचा, तर बघू आपण आपल्या भाग्यासाठी चांगलं स्थळ बघू आणि भाग्याचं लग्नसुद्धा अगदी थाटामाटात लावून देऊ. प्रत्येक वेळी आपण प्राजक्ताची आणि भाग्याची तुलना का करायची? हे बघ आई, मला तुझं पटतंय की तुझ्या नातीसाठी तुझा जीव तुटतोय, पण त्यामध्ये प्राजक्ताचा काय दोष? तर दुसऱ्या बाजूला इकडे जी भाग्यश्री असते तिला आता डाऊट येतो की पहिली गोष्ट, आरवने मला प्रपोज केलं होतं, ही गोष्ट मी तर प्राजूला सांगितलीच नव्हती. मग प्राजूला हे सगळं काही कसं कळलं? अच्छा, म्हणजे त्या आरवने स्वतःहून प्राजूला हे सगळं काही सांगितलं आहे. तर खरंच किती विचित्र आणि किती वाईट मुलगा आहे हा. जर एखाद्या मुलीला आपण प्रपोज करतो आणि ती मुलगी आपल्याला नाही म्हणते तर थेट तिला मनवायचं सोडून किंवा तिच्याशीच बोलायचं सोडून हा तिच्या घरच्यांशी कसं काय बोलायला जाऊ शकतो? मला तर खात्री आहे की ह्या आरव सूर्यवंशीनेच हे सगळं काही केलं असणार आहे. त्यानेच येऊन प्राजूचे कान भरले असणार आहेत. प्राजूला सांगितलं असणार की तुझी बहीण मला असं बोलली, तसं बोलली, हे बोलली, ते बोलली. नाहीतर त्याशिवाय प्राजू माझ्यावरती एवढं रागवणं, एवढं नाराज होणं शक्यच नाही. आजपर्यंत आम्हा दोघा बहिणींमध्ये कधीही खटके उडाले नव्हते, पण या आरवमुळे आमच्या दोघी बहिणींमध्ये छोटासा का होईना पण वाद झाला. ह्याला तर ना मी खरोखर सोडणारच नाही आहे. काय समजतो स्वतःला काय माहिती, माझ्यामध्ये आणि माझ्या बहिणीमध्ये भांडण लावतो काय? सोडतच नसते याला. आता मी जाऊन याला चांगला जाबच विचारते की का म्हणून त्याने माझ्या प्राजूला उगाच नको ते सांगितलं. आता ती ह्या सर्व विचारात मग्न होऊन चालत असताना पटकन तिच्या मनात विचार येतो, जर मी आरवला जास्त कमी काही बोलले आणि आरवने आमच्या संस्थेला डोनेशन द्यायचं कॅन्सल केलं तर? नाही, नको. सध्या त्या आरवला काहीही बोलणं माझ्यासाठी रिस्कीच ठरेल, कारण मला सध्या डोनेशन हवं आहे. एकदा का माझं काम झालं की त्यानंतर मग मी त्या आरवला बरोबर सांगून देईन की तो किती चुकीचं वागला ते. माझी पर्सनल प्रायव्हेट स्पेस त्याने हरेस केलेली आहे आणि प्राजू पण ना उगाचच त्याची बाजू घेत होती. काय तर म्हणे तो चांगला आहे वगैरे. उगाच ह्याच्यासारख्या माणसाला पाठीशी घालायची काय गरज होती तिला? तर दुसऱ्या बाजूला इकडे आता संध्याकाळी ऑफिसवरून पुन्हा एकदा घरी आल्याच्यानंतर आरव खूप जास्त डिस्टर्ब असतो. तो कोणाबरोबर काहीच बोलत नाही, तो शांत राहत असतो. त्यावेळी आलोक तिकडे येतो आणि आलोक म्हणत असतो, हे बघ आरव, मला सगळं कळतंय, मला माहिती आहे की तुला खूप जास्त आठवण येते त्या भाग्यश्रीची वगैरे सगळं मला कळतंय. पण हे बघ, तिच्या आठवणींसाठी तू स्वतःला त्रास करून घेणं हे मला अजिबातच पटत नाही आहे. पहिली गोष्ट, ती मुलगीच मला कधी पटली नव्हती, आवडली नव्हती. त्या मुलीला तू
प्रपोज केलंस हेही मला नकोच वाटत होतं, पण तुझी इच्छा होती म्हणून तू केलंस. पण आता शेवटी बघितलंस ना अंदाज काय निघालाय तो. आता त्या मुलीचा नाद सोड, आता त्या मुलीच्या मागे पुन्हा लागू नकोस, तिच्या मागे जाऊ नकोस. आरव म्हणतो, दादा आपल्या या विषयावरती कालच बोलणं झालेलं आहे आणि त्या घरातल्या मुलींचा विषय कायमचा बंद असं सुद्धा आपण ठरवलं आहे. मग तरीही तू आज मला पुन्हा हेच का सांगतोय. त्याबरोबर आलोक म्हणत असतो, जसं मी काल तुला खडसावलं तसंच तू मला काय सांगितलंस की दादा मी तिला एकाएकी विसरणं मला शक्य नाही आहे, म्हणून मला जमेल तेव्हा जमेल तितक्या वेळा मी तुला त्या मुलीला आता विसरून जा असं सांगणार आहे. जितक्या वेळा मी तुला हे सांगेन तेवढं जास्त तुझ्या मनावर ते बिंबेल की मी त्या मुलीचा विचार सोडला पाहिजे आणि मग त्यामुळे हळूहळू तुला बरं वाटू लागेल. कळतंय का तुला. हे बघ आरव, ती मुलगी फक्त दिसायला बरी होती पण म्हणून ती मुलगी भारी होती असं नाही होत. तुला कितीतरी चांगली, कितीतरी गुणी, कितीतरी हुशार, कितीतरी सुशिक्षित मुलगी मिळेल. अरे तुझं एज्युकेशन काय, तिचं शिक्षण काय, तुझं राहण्याचं स्टाईल, तुझा क्लास काय, तिचं स्टाईल, तिचा क्लास काय, तिची फॅमिली, हे सगळं जुळायला हवं ना. तू कुठेतरी असाही विचार कर ना. कोणी तुझी कॉलेज फ्रेंड असेल किंवा कोणी आणखीन कलिग्स असतील त्यांच्यापैकी कोणाचा तरी विचार कर. हे बघ, ती मुलगी तुझ्यासाठी कधीच शोभेशी नव्हती. तुला कशी सुंदर, नाजूक, छान बायको मिळायला हवी तसा विचार कर. अरे हिचा काय अर्थ आहे. त्याबरोबर मग मात्र आरव आता काहीच बोलत नसतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल.